आयआरसीटीसीची बुकिंग यंत्रणा तासाभरासाठी ठप्प झालेली पाहायला मिळते। ऑनलाईन सेवा बंद असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। काही प्रवाशांचे बुकिंग रद्द झालेले आहेत। 11 ते 12 वाजेपर्यंत बुकिंग यंत्रणा बंद राहणार आहे। सुमारे 2.5 लाख प्रवाशांना याचा फटका बसलाय। तर काही प्रवाशांचे बुकिंग रद्द झालेले आहेत आणि रेल्वे प्रवाशांची गैरसोय निर्माण झालेली आहे। 11 ते 12 वाजेपर्यंत बुकिंग यंत्रणा ही बंद होती। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, आयआरसीटीसीची बुकिंग यंत्रणा ही तासाभरासाठी ठप्प झालेली होती। आता या क्षणाचे काय नेमके अपडेट आहेत? तेजस, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीची ऑनलाईन तिकीट बुकिंग यंत्रणा जी आहे ही सोमवारी म्हणजे काल सकाळी 1 तासासाठी ठप्प झाली होती। त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। खरं तर तांत्रिक सुधारणांसाठी घेतलेल्या कामांमुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्या होत्या। काही प्रवाशांना तिकीट बुकिंग करता आली नाही, तर काहींचे बुकिंगच रद्द झाले होते। त्यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एका सेकंदाला आपण पाहिलं तर 700 किंवा त्याच्या अधिक तिकिटी ज्या आहेत त्या बुक केल्या जातात। या यंत्रणेत सोमवारी म्हणजे काल सकाळी सुधारणा करण्याचे काम सुरू होते। त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन तिकीट बुकिंग यंत्रणा ही बंद करण्यात आली होती। सकाळी 12 नंतर यंत्रणा पुन्हा पूर्ववत झालेली आहे आणि याचा सुमारे 2.5 लाख प्रवाशांना खरं तर फटका जो आहे तो बसलेला आहे। काल दुपारी 12 वाजल्यानंतर ऑनलाईन तिकीट बुकिंगची यंत्रणा सुरू झाली असली तरी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर नवीन खाते तयार करण्याची सुविधा म्हणजे आपल्याला जर नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर ते 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे। याशिवाय विद्यमान खात्याचा पासवर्ड बदलायचा पर्याय देखील उपलब्ध नव्हता। या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते। अनेकांना त्यांच्या प्रवासाच्या तयारीत अडचणींना सामोरे जावं लागत होतं। म्हणून खरं तर आयआरसीटीसीने हे पाऊल उचललं होतं आणि बुकिंग जे आहे हे बंद केलं होतं। अगदी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।